नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विथ दर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत पुलंबरोबर बंगालच्या सफरीवर. आजच्या कथेत पुलंना कलकत्त्याला जाण्याची इच्छा नसतानाही ते कलकत्त्याला जाऊन काही कुटुंबांमध्ये मिसळतात. शांतिनिकेतनला जाताना कलकत्त्यात जायचे नाही असा निश्चय केला होता. शांतिनिकेतनातली लहरी हवा परवडली, पण कलकत्त्यातली ती राजकीय हवा नको. पण तरीही कलकत्त्याचे एक विलक्षण आकर्षण उत्पन्न झाले. केवळ तेवढ्यासाठी मी कलकत्त्याला गेलो. राम बहालजी सरांनी 8 दिवसांचा अभ्यासही नेमून दिला होता. वांड कार्टी, दिवाळीच्या सुट्टीला मामाच्या गावाला जाताना विटूदांडी, गोट्या इत्यादी वस्तूंबरोबर आईबापांच्या डोळ्याला पाणी लावायला एक पाटी दप्तरही कोंबतात. मी देखील माझी अभ्यासाची पुस्तके बरोबर घ्यायचे कबूल केले. कलकत्त्यात यापूर्वीही मी बरेचदा गेलो आहे. बंगाली रंगभूमीवरच्या अनेक नटनटींशी आणि नाटककारांशी माझा स्नेह आहे. त्यामुळे पुढल्या 8 दिवसात माझा अनाध्याय होणार हे कळत होते. पण ते आकर्षण इतके अकल्पित होते की मला कलकत्त्यात गेल्याशिवाय राहवले नाही. एके दिवशी संध्याकाळी मी बाहेर फिरायला निघालो. सलील वाटेतच भेटला आणि म्हणाला, कलकत्त्याचे माझे स्नेही इथे सहकुटुंब आले आहेत. त्यांच्या घरी जायचे आहे. शांतिनिकेतनातच त्यांची बंगली आहे. चक्रवर्ती कुटुंबाशी त्या संध्याकाळी माझा परिचय झाला. युधाजित चक्रवर्ती हे जाहिरातीच्या व्यवसायातले एक अतिशय यशस्वी गृहस्थ. ते त्यांच्या पत्नी उमादी, एमेला असलेली त्यांची मुलगी सुमा आमची वाटच पाहत होते. सलीलने बहुधा युधाजित बाबूंकडे माझी आधीच जाहिरात केली असावी. त्यामुळे सागर संगीत स्वागत झाले. छोट्याशा त्या बंगलीतल्या ओसरीलगतच्या लहानशा खोलीत दारे खिडक्या बंद करून आम्ही बसलो होतो. हवेत भयंकर गारठा होता. हे एक दुसरे म्हणजे जरा खिडकी उघडली की डासांच्या झुंडी आत घुसायच्या. बंगाल इतके डास मी आमच्या लहानपणी पार्ल्यातसुद्धा पाहिले नाहीत. एकेकाळी पार्ले डासांविषयी फार प्रसिद्ध होते. आता बिस्किटे, सिगारेटी, मँगोला वगैरेमुळे आहेत. मी त्या खोलीत शिरल्यापासून कोपऱ्यातल्या तिपाईवर ठेवलेल्या एका तैलचित्राने माझे लक्ष वेधून घेतले. शांतिनिकेतनच्या परिसरातले जमिनीच्या धुपीने झालेल्या खोवाईचे चित्र होते. मोठा कॅनव्हास होता. शैली आधुनिक होती. ब्रशाचे फटकारे जोरदार होते. आकाशाची निळाई, 3च तालवृक्षांच्या शेंड्याचा गर्द हिरवेपणा, जमिनीचा शेंद्री मातट असा उंच सखलपणा. मी चित्राच्या जवळ गेलो तशी युधाजित बाबू एकदम म्हणाले, हा रंग ओला आहे. आज संध्याकाळीच पुरे झाले आहे ते चित्र. आपण काढता का चित्र? छे, तुम्हाला भेटायचं आहे का चित्रकाराला? अवश्य. ठीक आहे. शुमा, खोकाला बोलव. बंगालीत छोट्या मुलांना खोका म्हणतात आणि पोरीला खुकी. मी ते चित्र पाहत उभा होतो. इतक्यात युधाजित बाबू म्हणाले, मिस्टर देशपांडे, मीट द आर्टिस्ट. मी पाहतच राहिलो. एक गुबगुबीत गालाचा, गब्दूल अंगाचा, गोरापान 10-12 वर्षांचा मुलगा उभा होता. त्या बालमूर्तीचे डोळे सुंदर होते, पण अथांग कारुण्याने भरलेले. त्या वयाला विसंगत वाटणारे, तरीही पाहणाऱ्याचे कुतूहल वाढवणारे. हा माझा मुलगा अन्नमित्र, बंगालीत ओनो मित्रो. खोका, नमस्कार कर. त्या मुलाने काहीशा यांत्रिकपणे मला नमस्कार केला. फार सुंदर चित्र आहे, मला खूप आवडलं. से थँक्यू खोका. मग एक अक्षर ओढीत बोलल्यासारखा अन्नमित्र थँक्यू म्हणाला. वयाच्या मानाने बौद्धिक वाढ न झालेली मुले असतात. अन्नमित्र किंचित तसा होता का कोण जाणे. माझे पुन्हा त्या चित्राकडे आणि कोपऱ्यात येऊन बसलेल्या त्या बालचित्रकाराकडे लक्ष जात होते. एखादी गाण्याची मैफल संपली तरी आपल्या नकळत तोंडून पुन्हा वा वा असे येतच राहते, तसे त्या चित्रामुळे झाले होते. वास्तविक सुरा इतका काही मी चित्रकलेचा लोभी नाही, पण मला ती नजर नाही. मी चित्रे पाहतो, पण चित्रे माझ्याशी मोकळेपणाने बोलत नाहीत. चित्रे पाहण्याचे माझे डोळे गेल्या 10-12 वर्षातच उघडले. त्यामुळे अनेक भारतीय चित्रकारांच्या हातची वळणे मी भीतभीत ओळखतो.
एखादे चित्र अचानकपणे काय कसं काय असे विचारून जाते. पण अन्मित्राचे ते चित्र पाहताना त्यात बालचित्रकलेचा मला संशयही आला नाही. केव्हापासून काढतो हा चित्र? वयाच्या 4-5व्या वर्षापासून. युधाजित बाबू म्हणाले. आपण कलकत्त्याला या आमच्या घरी. अन्मित्राची आई म्हणाली. 2,000 चित्रे आहेत. काय? आपण आमच्याच घरी उतरा. आम्हाला खूप आनंद होईल. शांतिनिकेतनातल्या आपल्या बंगालीत युधाजित बाबू दर शनिवारी सहकुटुंब येत. त्यांचा आणि माझा परिचय खूप वाढला. तसे युधाजित बाबू वागण्या बोलण्यात एकदम विलायती. अनेक वेळा जगाचा प्रवास घडलेला. त्यांचे वडील गुरुदेवांच्या सुरुवातीच्या सहकाऱ्यांपैकी. इंग्रजीचे प्रगाढ पंडित. त्या काळी मोठी नोकरी मिळाली असती. ती न स्वीकारता टागोरांच्या बरोबर आले. साधे शिक्षकांचे जीवन स्वीकारले. दुर्दैवाने तरुण वयात त्यांचा अंत झाला. युधाजित बाबूंचे सुरुवातीचे शिक्षणही गुरुदेवांच्याच देखरेखीखाली झाले. पुढे उच्च शिक्षणाला कलकत्त्याला गेले. उमादिदी उच्च विद्याविभूषित. दोघांनीही मला कलकत्त्याला येण्याचा आग्रह केला. त्या आग्रहापेक्षाही अन्मित्राची चित्रे पाहण्याच्या ओढीने आणि त्याहूनही बालयोग्यासारखा वाटणारा हा चित्रकार चित्रे काढीत असताना त्याला पाहायला मिळावे या हेतूने मी कलकत्त्याला जायला तयार झालो. मोकळ्या कॅनव्हासवर त्याचे चित्र कसे रंगरूप घेत जाते तेही मला पाहायचे होते. माझा मामा चांगला चित्रकार होता. उत्तम प्रकारची पोर्ट्रेट्स काढायचा. त्रिनिनाद हळदणकर यांच्या घराण्यातला. तो चित्रे काढीत असताना मी मागे जाऊन बसत असे. त्याला लहानपणी कसल्याच्या आजाराने बहिरेपण आले होते. एकदा कामात दंग झाला की त्याला कसलेही भान राहत नसे. त्या सफेद कॅनव्हासवरच्या कोऱ्या जागा त्याच्या ब्रशाच्या फटकाराने बोलक्या व्हायच्या. बधिरतेमुळे त्याला बोलतानाही त्रास होई. तरी तो तल्लीन झाला की असा गुणगुणल्यासारखा आवाज करीत चित्रात रंग भरायचा. त्यानंतर गेल्या 35-40 वर्षात चित्र घडताना पाहण्याचा योग आला नव्हता. तेव्हा त्या बालचित्रकाराची इतकी शेकडो पेंटिंग्स आणि जमले तर चित्रकाराची ध्यानसंधी पाहावी अशी इच्छाही होती. अपर इंडिया एक्सप्रेस नावाच्या गाडीने मी, सलील आणि शार्लट कलकत्त्याला जायला निघालो. प्रजासत्ताक दिनाची सुट्टी होती. बोलपूर ते कलकत्ता 100 मैलांचा प्रवास. पुण्या मुंबई इतका. निघालो तेव्हा हवा सुरेख होती. वसंत ऋतूचे कितीही कौतुक झाले तरी आपल्या देशात ओढ शरदाचीच. जीवेत शरधा शतम हीच इच्छा. सरस्वती देखील शारदा. शरदातल्या ढगांना रवींद्रांनी छायानट म्हटले आहे. छायाप्रकाशाचे भरल्या शेतांना डोलवणारे नृत्यनाट्य पाहत निघालो होतो. हळूहळू दृश्य पालटत गेले. कलकत्ता शहराच्या विद्रूप खुणा दिसायला लागल्या. माओवादी लोकांनी भिंतीवर काढलेल्या डांबरी रांगोळ्या, धुरंड्यातून निघणाऱ्या ढगांचे ते भीषण नृत्यनाट्य, एखाद्या वृक्षाच्या फांदीवर बराच वेळ बसलेला पोपटांचा थवा उडून जावा आणि तिथे गिधाडे येऊन बसावीत असे झाले. जीवनाच्या या विराट रंगमंचावर नुसताच राघुमैनांचा खेळ नाही, गिधाडांचेही या नाटकात प्रवेश आहेतच. गाडीने डमडम सोडले आणि सियालदा स्टेशनजवळच एका पुलावर येऊन गाडी थांबली. पुलाखालून शहरातला एक मोठा रस्ता जात होता. रुळावर माणसांची धावपळ चालली होती. भीषण हत्याकांडांचे अमंगलाचरण सुरू झाले होते. आरोळ्या ऐकू येत होत्या. एक उघडा बंब तगडा गुंड हातात लोखंडी गोळा बसवलेली लाठी घेऊन युद्ध नेतृत्व करत होता आणि गाडीतले लोक असहाय्य होऊन ते दृश्य पाहत होते. हेल्मेट घातलेले पोलीस निर्विकार मनाने अंपायरसारखे उभे होते. बहुधा कुठल्या पार्टीने किती डोकी फोडली याचा स्कोअर मांडीत असावेत. 1500 लोकांचे 2 गट लाठीमार दगडफेक करण्यात मस्त झाले होते. 9 मास भरत आलेली लोगुंदांची पत्नीही आमच्याच कंपार्टमेंटमध्ये होती. तिला धीर देणे प्राप्त होते. वृद्ध माणसे होती. इतर स्त्रिया आणि मुले होती. हे युद्ध किती वेळ चालणार ते कळत नव्हते. त्या गाडीने रोज जाणारे काही उतारू आम्हाला धीर देत होते. चिंता करू नका, हे रोजचेच आहे.
या वस्तीत फॉरवर्ड ब्लॉक आणि कम्युनिस्टांची मारामारी गेली कित्येक दिवस चालू आहे. थांबेल थोड्या वेळाने. शिवाय आज प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आहे ना, त्यामुळे माणसं रिकामी आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त हा कार्यक्रम आखला होता ही कल्पना नव्हती. बाहेरही अशी रणधुमाळी चालू होती. पण गाडीतली बरीचशी माणसे गप्पागोष्टीत दंग होती. अचानक पाऊस आला की माणसे कशी जवळपास आसराला उभी राहून पाऊस ओसरला की नित्याच्या व्यवहाराला लागतात, तसाच हा कलकत्त्याच्या मारामारीचा मामला आहे. माणसांची डोकी फुटणे, ॲसिड बल्बची फेकाफेक, खून, गोळीबार, रस्त्यात छिन्नविच्छिन्न होऊन पडलेले प्रेत, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात येणारी वर्णने, या सगळ्यांची सवय झाली आहे. सुपातले जातातल्या विषयी बोलतात. कोण का भरडले गेले याचे अन्वयार्थ लावतात. कोणी काँग्रेसला दोषी धरतात, कोणी कम्युनिस्टांना, कोणी कलियुगाला. आणि आम्ही जशी थांबलेली गाडी केव्हा सुरू होणार म्हणून हताशपणे वाट पाहत होतो, तशी जीवनाचे गाडे सुरू होण्याची वाट पाहत बसतात. सुमारे अर्ध्या पाऊण तासात ते वादळ निवळले. पुलाखाली काय झाले ते समजले नाही, पण रुळावरून खाली नेमबाजी करणारे दंगेखोर रूळ सोडून खाली उतरले. आमच्या गाडीची वाट मोकळी केली. कलकत्त्याने केलेल्या या दणकेबाज स्वागताचा निमूटपणे स्वीकार करून एकदाचे सियालदा स्टेशनात उतरलो. एवढ्याने भागत नव्हते म्हणून की काय, पाऊसही सुरू झाला. टॅक्सीसाठी रांग लागली होती. टॅक्सीसाठी का होईना या कलकत्त्यात रांग लावून उभी राहणारी काही माणसे शिल्लक आहेत हे पाहून आनंद झाला. मोजून 1.5 तास टॅक्सीची प्रतीक्षा झाली. आमचा नंबर लागला. युधाजीत चक्रवर्तीच्या घराच्या दिशेला निघालो. पहिल्याच वळणाला टॅक्सी ड्रायव्हरने गाडी नेहमीच्या रस्त्याला न घेता दुसरीकडे फिरवली. सलील म्हणाला, इथून कशाला गाडी घेतली? त्या रस्त्याने गेलो तर लवकर पोहोचू. टॅक्सीवाल्याला गाडीत महाराष्ट्राचे ख्यातनाम वगैरे विनोदी लेखक बसल्याची कुणकुण लागली असावी. त्याने लगेच विनोद टाकला, लवकर पोहोचू पण कुठे? त्या बाजूला भीषण हंगामात चलछे. गोळीबार चाललाय. फरलांगभर गेलो असू नसू आमची टॅक्सी 3-4 लाठीधरी पोरांनी रोखली. तरुणांच्या एका घोळक्याने दोन्ही बाजूंच्या गाड्या थांबवल्या होत्या. एक टग्या टॅक्सीपाशी आला आणि आम्हाला म्हणाला, चांदा दाव, वर्गणी द्या. 1 टाका 1 रुपया. बंगालीत रुपयाला टाका म्हणतात. निमूटपणे त्याच्या हातावर रुपया ठेवला. टॅक्सी सुरू झाली. दांडाव थांबा असे म्हणून त्याने रुपयाची एक पावती दिली. हे म्हणजे एखाद्या गुंडाने मुस्कटीत मारून मार खाणाऱ्याला सुजलेल्या गालावर फेस पावडर लावल्यासारखे आहे. नाक्यावर चांदा दावची सक्ती सुरू होती. टॅक्सीवाल्याला मात्र सुटा सोडीत होते. बहुधा कसला तरी उभयपक्षी करार झाला असावा. एकदाची आमची टॅक्सी चांद्याला तोंड देत देत युधाजीत बाबूंच्या बंगल्यापुढे येऊन उभी राहिली. 3 मजली बंगला, मागे सुरेख लॉन, उंच वृक्ष, कुंपणामागून गंगेच्या पाण्याचा पाट वाहत होता. विलायतेतल्या साहेबांची घरे डोळ्यापुढे ठेवूनच या वास्तूची उभारणी केली असावी. मात्र युधाजीत बाबू आणि त्यांचे कुटुंबीय तिथे संध्याकाळी येऊन पोहोचणारच होते. म्हणून सामान तिथे ठेवून दुपारचे भोजन करायला हॉटेलच्या शोधार्थ बाहेर पडलो. पाऊस थांबवून ऊन पडले होते. हवा थंड होती. भटकत निघालो. कुठल्याही शहराची ओळख पायी भटकल्याशिवाय होत नाही आणि भाषेचे सामर्थ्य रस्त्यातली शिवीगाळ ऐकल्याशिवाय प्रत्ययाला येत नाही. मात्र माझ्या बंगालच्या एकूण वास्तव्यात बंगाली भाषा शिव्यांच्या क्षेत्रात पंजाबी आणि मराठीच्या मानाने जरा मागासलेली वाटली. चायलासारखा अस्सल बंगाली बनावटीचा तत्सम शब्द मला ऐकायला मिळाला नाही. कदाचित ह्या असल्या भांडवलवादी शिव्यांपेक्षा प्रतिकांतीवादी भांडवलवाल्यांचा हस्तक, पोलीसवाल्यांचा कुत्ता वगैरे मार्क्सवादी शिव्या रूढ झाल्या असाव्यात. किंवा संताप हा उक्तीपेक्षा क्रोबार, मोलोटोव, कॉकटेल असल्या जळजळीत कृतीनेच व्यक्त करण्याकडे अधिक ओढा असावा. कलकत्त्यात मरण खूपच स्वस्त आहे. आम्ही हिंडता मुख्य रस्त्याला लागण्यासाठी एका गल्लीतून वळलो. तिथे हेल्मेटवाल्या पोलिसांचा पहारा दिसला. चौकशी केल्यावर
आमनेसामनेवाल्या इमारतीतल्या 2 गटांची मारामारी होऊन काही तासांपूर्वी 1-2 मुडदे पडल्याचे कळले. पोलीस त्याच गल्लीत रंगात आलेला पोरांचा बॅटबॉल पाण्यात रंगले होते. नाहीतरी आपल्या देशात पोलिसे मारामारीला शेवटला अंक संपून हॅम्लेट नाटकासारखे 3-4 मुडदे पडले की त्यानंतरच येतात. पुष्कळदा मला वाटते की हत्यारबंद पोलीस पाठवण्याऐवजी खेळ खलास हे सांगायला सरकारने यापुढे पोलीस बँडच जनगणमन वाजवायला पाठवावा. काही तासांपूर्वी जिथे मुडदे पडले होते तिथे आता बॅटबॉलचा खेळ रंगात आलेला पाहून कलकत्त्यात खेळातला भिडू आऊट होणे आणि जगातून आऊट होणे यात फारसा फरक उरला नाही हे ध्यानात आले. रस्त्यात एक बऱ्यापैकी कॉफी हाऊस दिसले. त्याही फुटपाथवर भयंकर गर्दी होती, पण ती शेजारच्या इमारतीतल्या सिनेमागृहापुढे तिकिटांसाठी झालेली होती. आठवड्यापूर्वी कलकत्त्यात कसल्याच्या कारणामुळे सिनेमा थिएटरात पडदे फाडणे, खुर्च्या मोडणे वगैरेच्याही टुर्नामेंट्स होऊन गेल्या होत्या, पण ही गर्दी तिकिटांसाठीच होती. आम्ही कॉफी हाऊसमध्ये शिरलो त्यावेळी लंचची वेळ टळली होती. आम्ही विचारू तो पदार्थ संपला असे तो वेटर मोठा बेफिक्रीने सांगत होता. मग लक्षात आले की त्या कॉफी हाऊसमध्ये तो वेटर हाच एक गरम पदार्थ उरला होता. शेवटी तो एवढ्या उद्धटपणे म्हणाला, काय मागवायचे ते लवकर मागवा, की आम्ही तिथून वॉकआउट केला. तो वेटर तुच्छतेने आमच्याकडे पाहून मार कटारी मर जाना हे गाणे गुणगुणू लागला. सगळी गाणी सोडून त्याला मार कटारी मर जाना हे गाणे का सुचले कोण जाणे. मग मी देखील किस्मत हमारे साथ है जलने वाले जला करे हे तितकेच जुने गाणे गुणगुणत जिन्यावरून उतरलो. 50 सालापर्यंतच्या सिनेमातल्या गाण्याच्या मी देखील भेंड्या लावू शकतो हे त्याला काय ठाऊक. तो उगीचच आम्हाला जंटलमॅन समजत होता. भुकेचा प्रश्न घेऊन दुसऱ्या एका अगदी फडतूस हॉटेलात शिरलो. तिथे मात्र भलतेच चांगले स्वागत झाले. तात्पर्य काय, माणसाच्या बाबतीत शीतावरून भाताची परीक्षा होत नाही. प्रत्येक शीत हे स्वतंत्र. मराठी दुकानदारांविषयी कोणी काहीही म्हणो, पण एका इथे जानवी जोडही मिळतील छाप अगदी पू मराठी दुकानदाराने देखील एकदा मला साबणचुरा आणि हळद यांच्या पुड्या बांधून होत असताना माझी ओळख नसूनही काय साहेब तपकीर घेणार का असे विचारले होते हे न स्मरण्याइतका मी कृतज्ञ नाही. त्या अत्यंत बेकार दिसणाऱ्या हॉटेलात उत्तम मटन चॉप्स मिळाले. मुर्गी लाजवाब होती. मुख्य म्हणजे किसून शेवयासारखा केलेला कांदा, चटणी, लिंबू वगैरे मोफतातले पुरवणी पदार्थ तो पोऱ्या न मागता भरभरून आणून देत होता. तब्येत खुश झाली आणि पान जमवायला निघालो. कलकत्त्यात बंगला पान मिळत नाही हे कळले. कदाचित बंगाली झब्ब्याला हे लोक पंजाबी म्हणतात, तसे बंगाली पानाला मद्रासी म्हणत असतील. वास्तविक अशा जेवणानंतर घडकाभर आडवे व्हायला मिळते तर बरे झाले असते. पण सलील घोष पूर्वजन्मी भटका जमातीचा नायक असावा. त्याने माझी कलकत्त्यापासून फरफट काढली. आणखी कुठे बऱ्यापैकी मारामारी पाहायला मिळते की काय ते बघायला निघाला. मी सकाळची ती आगगाडीतून पाहिलेली डोकेफोडी, गल्लीतल्या 2 मुडद्यांची कथा एवढ्यावर तृप्त होतो. पण सलीलचे तेवढ्याने समाधान नव्हते. पण कलकत्त्यातले बहुतेक मारामारीवाले भात खाऊन झोपले असावेत, कारण दुपारची घूम या एकाच विषयावर सगळ्या बंगाली राजकीय पक्षांचे देखील एकमत असावे. बराच वेळ मारामारीच्या शोधात हिंडलो. शेवटी मी सलीलला म्हटले, आपणही तासभर आडवे होऊया. एव्हाना चक्रवर्तींच्या घरापासून बरेच दूर आलो होतो. सलील म्हणाला, इथे जवळच माझा भाऊ राहतो, त्याच्या घरी तासभर आराम करूयात, मग जाऊ कुठेतरी. युधाजित बाबू संध्याकाळी परतणार, तोपर्यंत तिथे काय करायचे. झोपायचे हे शब्द मी गिळले आणि घोषयात्रेत सामील झालो. सलीलचा मोठा भाऊ सागरमय घोष हा देश या अत्यंत लोकप्रिय बंगाली साहित्यकाचा संपादक होता. आम्ही सागरदांच्या घरी गेलो. त्यावेळी तेही बंगाली परंपरेला धरून झोपले होते. आम्ही त्यांची झोपमोड केली. दादरच्या हिंदू कॉलनीत 3 खोल्यांचे ब्लॉक्स असतात. तसल्याच जागेत सागरदा आणि त्याचे कुटुंबीय मंडळी राहतात. त्यांच्या त्या छोट्या दिवाणखान्यात पुस्तकांच्या ढिगाऱ्याबरोबर
ग्रामोफोन, रेकॉर्ड्सचाही ढिगारा रचलेला पाहिल्यावर माणूस आपल्या जातीचा आहे हे ताडले. सागरदा चांगले तुंदिलतनू आहेत. उठून तोंडबिंड धुवून आल्यावर त्यांनी प्रथम पान जमवले आणि वर तंबाखूची चिमूट तोंडात टाकली. गोत्राप्रमाणे प्रवरही जमला. ह्या देश साप्ताहिकात टागोरांपासून श्रेष्ठ साहित्यकाने आपले लिखाण प्रसिद्ध केले आहे. गेली 30-32 वर्षे सागरदा देशच्या संपादकीय विभागात आहेत. पण त्यांचे पहिले प्रेम साहित्यावर नसून संगीतावर आहे हे पाहिल्यावर लगेच दोस्ती जमली. पुढे एका बैठकीत सागरदांनी मला बालगंधर्वांचे नृपकन्या तव जाया म्हणायची फरमाईश करून धक्काच दिला. इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या. त्यांनी रवींद्र सदनात पश्चिम बंगालचा राज्य संगीत महोत्सव असल्याची बातमी दिली आणि आम्ही रवींद्र सदनाच्या दिशेने निघालो. रवींद्रांच्या स्मरणात बांधलेले हे सरकारी नाट्यमंदिर मोठे भव्य आहे. समोर चांगला बगीचा आहे. कारंजी बिरंजी आहेत. पायऱ्या चढून वर गेलो आणि प्रवेशद्वारापाशी काचेवर कोरलेली चित्रे पाहिल्यावर ही चित्रे सरकारी पद्धतीने टेंडरे मागून काढलेली असावीत असे वाटले. कॅलेंडरांवर राधाकृष्ण किंवा शिवपार्वतीची नकली चित्रे काढणाऱ्यांची कुसर ज्या दर्जाची असते त्याच दर्जाची ही चित्रे पाहून कुठलेही काम PWD नामक खात्याकडे गेले की त्याचा कसा विचका होतो याचे आणखी एक प्रत्यंतर आले. बंगालमध्ये चांगल्या चित्रकारांची कशी काय वाण पडली होती म्हणून ही असली पानवाल्याच्या दुकानात किंवा एखाद्या कोल्ड्रिंक हाऊसमध्ये शोभणारी चित्रकलेची विटंबना तिथे काचेवर कोरून ठेवली होती. ते गव्हर्नमेंटवालेच जाणत असतील. सभागृह मात्र वातानुकूलित आहे, प्रशस्त आहे. तरीही कलावंत आणि प्रेक्षकात दुरावा निर्माण करणारे नाही. तो त्या कलावंताने आपल्या कलेतूनच करायचा ठरवला तर प्रश्न निराळा. आम्ही आत शिरलो. त्यावेळी सभागृह निम्म्याहून अधिक रिकामेच होते. सरकारी कार्यक्रमाची ही एक खासियत आहे. पुढल्या रांगा फुकट्या सरकारी अधिकाऱ्यांसाठी आणि त्यांच्या फुकट्या मिसेससाठी राखून ठेवतात. त्यांना भरमसाठ पासेस देतात आणि ते येत नाहीत. बंगाली लोकगीतांचा कार्यक्रम चालू होता. पुढल्याच रांगा रिकाम्या पडल्यामुळे गाणाऱ्यांना उत्साहही नव्हता. आमच्या 5 रुपयेवाल्या तिकिटात आम्ही 15-16व्या रांगेत होतो. माणसे मधूनच येत होती, उठून जात होती. फॅशनेबल श्रीमंत बायका मॉडेलसारख्या मिरवीत येत होत्या. लग्नाच्या रिसेप्शनसारखे वातावरण होते आणि सनईवाल्यांसारखे गाणारे अलिप्तपणे गाऊन घेत होते. मुंबईत देखील हल्ली श्रीमंत बनियांनी चालवलेल्या संगीताच्या कॉन्फरन्समधून हेच वातावरण असते. त्यापेक्षा आमची मराठी लोकांची म्युझिक सर्कल्स खूप बरी. संगीत श्रवणाच्या बाबतीत साऱ्या भारतात मराठी श्रोते आणि कर्नाटकी संगीतांचे श्रोते यांच्यासारखी शिस्त इतर प्रांतात मला तरी कुठे दिसली नाही. रवींद्रांच्या स्मृतीनिमित्त बांधलेल्या या रंगमंदिरात बंगाली समुदाय हा असा कॉस्मोपॉलिटिनवाल्यांसारखा वागत असेल असे मला वाटले नव्हते. मारून मुटकून आणून बसवल्यासारखी काही श्रीमंत डोनर माणसे होती. फेमिना किंवा तत्सम मासिकातून उचललेल्या केशभूषेचे भार, डोक्यावर वाहणाऱ्या आणि अंगावरचे कपड्यांचे ओझे हलके केलेल्या या धनाढ्य कुटुंबातल्या लेकीसुना हळूहळू पेंगायलाही लागल्या होत्या. गाणे कुठे पोचतच नव्हते. वास्तविक अमरपाल नावाच्या गायकाने भटियाली काय गोड म्हटली. भटियाली म्हणजे पूर्व बंगालातल्या नावाड्यांची गाणी. पूर्व बंगालात नद्यातून खूप वाहतूक होते. माझी रे अशी दीर्घ सुरातली आळवणी करीत चालणारी कोळ्यांची आणि नावाड्यांची गीते. शेफाली घोष नावाच्या बाईने टप्प्याच्या अंगाचे श्यामा संगीत म्हटले. ही कलीची किंवा गौरीची गीते. काही वेळाने कालीपद बाबू पाठक रंगमंचावर आले. 80 वर्षांचा हा वृद्ध बंगाली टप्पा गायक. भरघोस पांढऱ्या शुभ्र मिशा, तकतकीत गहू वर्ण, ताट अंगलट. कालदीप बाबू आल्यावर मात्र मंडळी जरा सावरून बसली. टप्पा वास्तविक पंजाबचा. शोरे मियांचे पंजाबी टप्पे आजही गायले जातात. ग्वाल्हेर गायकीत टप्प्याचे अंग अतिशय चतुराईने घेतले आहे. आपल्या नाट्यसंगीतावर
टप्प्यांचा फार मोठा असर आहे. टप्प्याची 3 गेली की सुस्तावलेली मैफिल देखील चमकून उठते. 150 वर्षापूर्वी विधूबाबू नावाच्या बंगाली गायकाने हे बंगाली टप्पे रचले. पंजाबी टप्प्यात गळेबाजी जोरदार, बंगालीत त्या मानाने कमी. बंगाली गायकांच्या गळ्यांना तानेचे वळणच कमी. कालीपत बाबूंचा गळाही वार्धक्यामुळे हलका नाही, पण गळ्याचा बोजा पाहिल्यावर मला वजेबाबूंची आठवण झाली. पहिला षड्ज असा घना लागला की आधीचे गायक मिळमिळीत वाटायला लागले. पंजाबी टप्प्याच्या मानाने कालीपत बाबूंचे टप्पे बाळबोध, पण वळण कसे कित्त्यातल्या अक्षरांसारखे सुदृढ आणि डौलदार. दुर्दैवाने सुरुवातीच्या आदराच्या टाळ्या ओसरल्या. म्हाताऱ्याने ओळखले, मैफिल कोरडी आहे. काफीचा टप्पा संपला. आणखी एक खमाज अंगाचा म्हणाले आणि आता वय झाले म्हणून गाणे थांबवले. मी सलीलला म्हटले, सलील, म्हाताऱ्याला भेटून येऊया. ग्रीन रूममध्ये म्हातारबुवा बसले होते. आजूबाजूला 4 मंडळी होती. सलीलने परिचय करून दिला. मी त्यांना प्रणाम केला. बंगालीशिवाय त्यांना दुसरी भाषा येत नव्हती आणि बंगाली टप्प्याखेरीज जन्मात ते दुसरे गाणे गायले नाहीत. मी मराठा आहे हे ऐकल्यावर ते म्हणाले, मराठी? ओ मा, अहो सगळ्या देशाला गाणं ऐकवणारे लोक तुम्ही. आमचं गाणं कसलं ऐकता? मग भास्करबुवा, भजेबुवा, केसरबाई, हिराबाई या साऱ्या नावांचा केवढ्या आदराने उल्लेख केला. मी म्हटले, आज तृप्ती नाही झाली. मी लवकरच शांतिनिकेतनात महिनाभर येणार आहे, पण आता काय ऐकवणार? सूर गळ्यातून पडून गेले. कालीपत बाबूंच्या टप्प्यानंतर नाजूक साजूक गाणी ऐकायची इच्छा नव्हती. सागरदा म्हणाले, चला क्लबात जाऊ. मग क्लबात गेलो. गर्भश्रीमंत नवश्रीमंतांचा क्लब होता. विस्की सोडा पुड्यात घेऊन झुळझुळीत स्त्री पुरुष बसले होते आणि सगळीकडे जोरजोरात चर्चा चालली होती. सागरदांनी पृच्छा केली आणि कळले की काही कारणामुळे रेसकोर्सवरचा जमाव भडकला आणि रेसकोर्सवरच्या इमारतींना त्यांना आग लावली. माहिती सांगणाऱ्या गृहस्थाबरोबर एक बाई होती. निसटलेल्या तारुण्याला रंगरंगोटीच्या आणि केशवेशभूषेच्या नाना सापळ्यात पकडून ठेवण्याचा प्रयत्न करणारी. ती आपले उघडे बाहू, कोरी भुवया आणि कुशल कारागिराने कापून तोकड्या केलेल्या आणि रंगवलेल्या केसांच्या बटा एकदम उडवीत म्हणाली, ओ मा, की भीषण लंकाकांड. त्या आगीचे लंकाकांड हे वर्णन मला खूप आवडले. रेसिससारख्या हेल्दी स्पोर्ट्सचे व्हायचे कसे हे दुःख मंडळी विस्कीत बुडवीत होती. दिवस सुरू होताना पाहिलेली मारामारी, संगीताची मैफल, गल्लीतल्या मुडद्यांची कथा आणि आता हे रेसकोर्सवरचे लंकाकांड. सलीलला म्हटले, सलील बाबू, चला आता, आज एवढे धक्के पुरे. जय काली कलकत्तेवाली. अशा प्रकारे पुलंची कलकत्त्यातली भटकंती आपण पाहिली. कथा वाचन आवडत असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. तोपर्यंत धन्यवाद.